मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक दावा समोर आलाय। या कटासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली असून जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना देखील ताब्यात घेतले। या प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। जरांगेंना मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी। धनंजय मुंडेंनी सुपारी दिल्याचा जरांगेंचा आरोप। जरांगेंचे आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळले। मनोज जरांगेंनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप माजी मंत्री धनंजय मुंडेंवर केलाय। जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे बीडमधील कांचन पाटील हा मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए असून त्यानंच 2.5 कोटींची सुपारीची डील केली होती। भाऊबीजेच्या दिवशी अटक केलेल्या संशयितांपैकी एकाला परळी गेस्ट हाऊसमध्ये बोलावण्यात आलं होतं, जिथं मुंडे यांनी एक बैठक बोलावली आणि ते त्यांच्याशी यावेळेला बोलले होते असं म्हणत कांचन पाटील आणि मुंडे यांची सुमारे 20 मिनिटांची बैठक झाल्याचा दावा जरांगेंनी केलाय आणि त्यानंतरच हा सगळा कट शिजला असाही जरांगेंचा आरोप आहे। जरांगेंच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। तर 2 कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालं हे घातपाताचं। मग नंतर या बैठकीमध्ये बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे जरांगेंची बदनामी करण्यासाठी किंवा काही औषधांचा वापर करून त्यांची हत्या करण्यासाठी चर्चा करण्यात आल्याचा दावा जरांगेंनी केलाय। त्यानंतर त्यांनी असा आरोपही केला की हत्या करण्यासाठी 2.5 कोटींचा करार निश्चित करण्यात आला। या कटामध्ये किमान 18 जणांचा सहभाग असल्याचाही त्यांनी दावा केला आणि असा आरोप केलाय की संशयितांनी धनंजय मुंडेंची भेट घेत अपघात घडवून आणण्यासाठी त्यांच्याकडे वाहन देखील मागितलं। याच्यात खूप जण आहेत। त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते। आता ती तपासात घेतील काय काय, म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे। तिकडचे काही त्यातले तर धरलेत 2। आता हे नवीन तपासात ते पुढे येणार। जरांगेंनी केलेले आरोप हे निराधार, द्वेषपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। या प्रकरणासंदर्भात ताब्यात घेतलेल्या व्यक्ती या जरांगेंशी संबंधित असल्याचा आरोप मुंडेंनी केलाय। मी दर सोमवारी परळी गेस्ट हाऊसला जातो आणि लोक तिथं चर्चा आणि बैठकांसाठी येतात। या प्रकरणात अटक केलेले आरोपी जरांगेंचेच लोक आहेत असा दावा करत मुंडेंनी त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केलाय। आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो। अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात। कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का। त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना, अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात। या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमोल खुणे आणि दादा गरड यांच्यापैकी अमोल खुणे हा जरांगेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला जातोय। इतकंच नाही तर खरं खोटं करण्यासाठी माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा धनंजय मुंडेंनी केलेली आहे, ज्यावर मनोज जरांगेंनीही प्रतिआव्हान दिलंय। माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे। मी कोर्टात अर्ज करणार आहे नार्को टेस्ट करा म्हणून। होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी। उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार,
कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टर. अरे जातवाने रे, धन्यासारखा नाही मी. मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाच्या आरोपांनंतर राज्यातलं राजकारण तापलंय. जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंवरच गंभीर आरोप केले, तर मुंडेंनी ते ठामपणे फेटाळत राजकीय कटकारस्थान असल्याचा पलटवार केलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जुनी वैर भावना की राजकीय डावपेच हा प्रश्न आता उपस्थित झालाय. बीडहून हरिदास तावरे आणि जालन्याहून सुधाकर जाधवसह सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.